इंदुरीकर महाराजांबद्दल अशी बातमी समोर आलेली आहे, हे ऐकून 100% तुमच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपल्या सगळ्यांचे लाडके कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना शारीरिक त्रास खूप वाढलेला आहे, ज्यामुळे त्यांची खूप काळजी वाटत आहे. ही बातमी आता बाहेर आल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला धक्काच बसलेला आहे. आपल्या विनोदी बोलण्यातून लोकांना चांगलं कसं जगायचं हे शिकवणारे महाराज आज स्वतःच्याच मोठ्या त्रासामध्ये जगत आहेत. ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये दुःखाचा सागर पसरला आहे. ज्या महाराजांनी आपलं आयुष्य दुसऱ्याच्या जगण्याच्या उमेदीसाठी लावलं, तेच महाराज आज मोठ्या त्रासात त्यांच्या शरीरावर आणि मनावर खूप मोठा आता ताण आलेला आहे. पण या त्रासामुळे त्यांचे कीर्तन बंद होणार की काय असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. महाराजांनी स्वतःच्या कीर्तनातून या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय झालेलं आहे, सविस्तर रिपोर्ट. महाराजांना अखेर तो कोणता त्रास आहे, जे त्रास महाराजांनी आत्तापर्यंत सांगितलेला नाहीये. इंदुरीकर महाराजांना प्रत्येकजण ओळखत असेल. जिथे त्यांचे कीर्तन असेल तेथे लोक खूप लांबून लांबून चालत येतात. त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रचंड गाजतात. पण आज त्यांच्याबद्दल जी बातमी समोर आली आहे ते ऐकून महाराज बाहेरून हसरे आणि आनंदी दिसतात, परंतु त्याच्या आतमध्ये कोणता त्रास वाढत होता हे कोणालाच माहीत नव्हतं. महाराजांचा जो त्रास सुरू होता त्याला आपल्यासारखीच माणसे कारणीभूत ठरलेली आहेत. हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असेल. लोक बोलत आहेत की ही गोष्ट 6 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली. याच दिवशी महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये झाला होता. या साखरपुड्यानंतर महाराजांचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती, असं या मीडियामध्ये सांगण्यात आलेलं आहे. महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा खूप मोठ्या थाटामाटामध्ये केला होता. खूप मोठा मंडप, खास तोफांची सलामी आणि खूप मोठा खर्च त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये केला होता. मोठमोठे नेते मंडळी पण त्या कार्यक्रमामध्ये आले होते. हा समारंभ खूप भव्य होता, पण याच कारणामुळे महाराजांवर सोशल मीडियावर लोकांनी खूप मोठी टीका केली. महाराजांनी नियमित कीर्तनात लोकांना सांगायचे, लग्न साधे करा, जास्त खर्च करू नका, गरीब लोकांना जमेल तसं लग्न करा आणि साधी लग्न केलं तरी मुलं होतात, असंही ते बोलायचे. लोकांना त्याचे हे बोलणं आठवलं आणि त्यांनी महाराजावर खूप टीका करायला सुरुवात केली. बघा आता त्याचा परिणाम असा झालाय, महाराजांना आता एक गंभीर आजार झालाय. तो आजार असा आहे, जो आजार ऐकून आता तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की बाबा आता जे इंदुरीकर महाराज आहेत ते खूप मोठ्या त्रासामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. तर लोकांनी केवळ महाराजांवर नाही तर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवरून आणि तिच्या व्हिडिओवर देखील लोकांनी त्यांना सोशल मीडियावर वाईट साईड बोललं. महाराजांनी या गोष्टीमुळे खूप दुःख व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये ते एकच आवाज कटकटत होता. बघा 6 नोव्हेंबरला साखरपुडा झाला आणि त्यानंतर लगेच ही टीका सुरू झाली. आज जी माहिती समोर आली आहे ते खरंच मनाला लागणारी आहे. आता बघा जो आजार महाराजांना झाला आहे तो अतिशय भयंकर आजार सांगितला जात आहे. साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर जी टीका झाली त्यावर महाराजांनी बघा आता कीर्तनामध्ये उत्तर या ठिकाणी दिलं आहे. काही लोक दुःखी झाले तर काहींनी या ठिकाणी त्यांच्या बोलण्याची मजा देखील घेतली. महाराज एका बाजूला साधेपणाचा उद्देश देतात तर दुसरीकडे स्वतःच्या मुलीला एवढा मोठा खर्च करतात, हे लोकांना पटलं नाही. याच टीकेमुळे महाराजांचा मानसिक त्रास हा जास्त वाढलेला आहे. आता महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की नेमकं इंदुरीकर महाराज यांना नेमका कोणता आजार झाला होता. अखेर अशी काय घटना घडली की इंदुरीकर महाराज आता या त्रासामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आजार त्यांना का झाला, कशामुळे झाला, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटामध्ये आता कळून जाणार आहे. बघा महाराजांनी नंतर बघा स्टेजवरून सांगितलं, साधी लग्न करा. हा संदेश मी फक्त गरीब आणि ज्यांना खर्च कमी आहे, त्यांना परवडणार नाही, ज्यांचा खर्च करण्याची क्षमता नाही, अशांनी कर्ज घेऊन खर्च करू नका, असं या ठिकाणी मी सांगितलं होतं. परंतु ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, या ठिकाणी खर्च करू शकतात, त्यांना मी असं कधीच म्हणलो नाही की तुम्ही खर्च करू नका. हे फक्त वाक्य गरीब जनतेसाठी मी वापरलं होतं. परंतु याचं वाक्य वापरून आता या जनतेमध्ये खूप मोठी टीका केलेली जात आहे. आता सर्व लोक सारखे नसतात, ज्यामुळे सोशल मीडिया चालवणारे काही असे लोक असतात ज्यांनी महाराजांवर खूप मोठी टीका केली आणि ज्यामुळे या आजाराला सुरुवात झाली. महाराज कीर्तनामध्ये बोलतात, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ज्यांच्याकडे खर्च करण्याची ऐपत आहे, त्यांनी मोठे सोहळे केले तरी चालतील, पण कर्ज घेऊन मोठी लग्न करू नका, असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं. आणि ही लोकांनी गोष्ट चुकीची घेतली आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नेमका आजार कोणता आहे बघा. सगळ्यात अगोदर बघा महाराजांच्या भावनावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा मानसिक ताण आला आहे.
साखरपुडा झाल्यानंतर महिनाभर लोकांनी खूप टीका केली. अखेर या मानसिक ताणाचा परिणाम महाराजांच्या शरीरावर झालेला आहे. महाराजांनी स्वतः कीर्तनात ही गोष्ट लोकांना सांगितलेली आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये झालेल्या एका कीर्तनामध्ये महाराज म्हणाले, माझ्या मुलीच्या साखरपुड्यात मी पैसे उधळले हे फक्त तुम्हाला दिसलं. पण त्याचवेळी त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये पूर आला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांना निधीसाठी 1,00,000 रुपये दिले होते, ते मात्र कोणाला दिसलं नाही. इंदुरीकर महाराज म्हणाले की मी अनाथ मुलांची काळजी घेतो, गोशाळा चालवतो, गरिबांना मदत करतो, लाखो रुपये खर्च करतो, पण लोकांना फक्त मुलीच्या साखरपुड्यातला खर्च दिसला. त्यांना खूप राग आला होता आणि ते म्हणाले, तुम्हाला माझ्या मुलीचा साखरपुडा मोठा वाटत असेल तर ऐका, मी लग्नातही याहून जास्त दुप्पट ते तिप्पट ते चारपट देखील खर्च करणार आहे. बघा, त्यांनी असे या ठिकाणी जनतेसमोर स्पष्टपणे सांगितले आहे. मुलीच्या कपड्यांवरून लोकांनी टीका केल्यामुळे महाराजांना खूप वाईट वाटले. ते म्हणाले, मी आता कीर्तनाची सेवा थांबवणार आहे, काही दिवस कीर्तन करणार नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात चक्क पाणीच येत होतं. त्यांना नेमकं कोणता त्रास होता ते त्यांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या कीर्तनात त्यांनी आपले सर्व दुःख जनतेसमोर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की नेमकं इंदुरीकर महाराज यांना नेमका कोणता आजार झाला होता? अखेर अशी काय घटना घडली की इंदुरीकर महाराज आता या त्रासामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत? हे आजार त्यांना का झाला, कशामुळे झाला, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांमध्ये आता कळून जाणार आहे. महाराजांचा जो त्रास सुरू होता त्याला आपल्यासारखीच माणसे कारणीभूत ठरलेली आहेत. हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असेल. महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा खूप मोठ्या थाटामाटामध्ये केला होता. खूप मोठा मंडप, खास तोफांची सलामी आणि खूप मोठा खर्च त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये केला होता. मोठमोठे नेते मंडळी पण त्या कार्यक्रमामध्ये आले होते. हा समारंभ खूप भव्य होता, पण याच कारणामुळे महाराजांवर सोशल मीडियावर लोकांनी खूप मोठी टीका केली. ते म्हणाले, मी दिवस रात्र ज्या समाजासाठी काम करत होतो ते कोणाला दिसलं नाही, त्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. त्यांनी सांगितले, मला हृदयाचा त्रास आहे आणि सतत बोलून बोलून माझ्या छातीच्या बाजूला सूज आली आहे. दिवसातून 3 ते 5 कीर्तन करणारे महाराज किती शारीरिक ताण सहन करत असतील याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. जास्त बोलण्यामुळे आणि सतत उभे राहिल्यामुळे त्यांच्या छातीच्या नसांवर ताण आलेला आहे. ज्या लोकांनी टीका केली आहे त्यांनी महाराजांची माफी मागावी असं या ठिकाणी चाहत्यांना वाटत आहे. महाराजांच्या या त्रासाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते नक्कीच सांगा आणि तुमचा जर महाराजांना पाठिंबा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. महाराजांच्या या त्रासाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते नक्कीच सांगा आणि तुमचा जर महाराजांना पाठिंबा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.